नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयातील चौथ्या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत आणि आपल्या या चौथ्या प्रकरणाचे नाव आहे वसाहतवाद आणि मराठे. वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणात आपण वसाहतवादी देशांच्या वसाहतींबद्दल, त्यांच्या भारतातील वसाहतींबद्दल, मराठ्यांचे धोरण कसे होते, मराठ्यांचे आणि त्यांचे संबंध कसे होते हे आपण अभ्यासत आहोत. यापैकी मराठे आणि पोर्तुगीज, मराठे आणि डच, मराठे आणि फ्रेंच यांचे एकमेकांसोबत असलेले संबंध आणि त्यांची एकमेकांबाबत असलेली धोरणे यांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे. आज आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या घटकाकडे, त्याचे नाव आहे इंग्रज आणि मराठे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सारे जाणतोच इंग्रज हे व्यापार करण्यासाठी भारतात आले आणि हळूहळू येथेच राज्यकर्ते बनले. व्यापार करण्यासाठी ज्यावेळेस इंग्रज भारतात आले त्यावेळेस त्यांनी सुरुवातीच्या आपल्या ज्या वखारी होत्या त्या व्यापाराच्या सोयीसाठी समुद्र किनाऱ्याच्या जवळ असण्यावर भर दिला होता. आणि मराठ्यांचं साम्राज्य हे सुद्धा नेमकं समुद्र किनाऱ्यापासून फार जवळ होतं. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशापासून मराठ्यांचं साम्राज्य जवळ होतं आणि याच कोकण किनारपट्टीच्या जवळपासच्या प्रदेशात इंग्रजांना सुद्धा काही महत्वाच्या वखारी, काही महत्वाची ठाणी पाहिजे होते. मुंबई हे तर इंग्रजांच्याच ताब्यात होतं. मग मराठे आणि इंग्रज यांच्यात संबंध येणं हे अपरिहार्य होतं. इंग्रज आणि मराठे यांचा संबंध नेमका कसा होता हे अभ्यासत असताना आपल्याला हे पाहावं लागेल की इंग्रज आणि मराठे यांच्यात पहिला संबंध आला कसा. तर इंग्रज आणि मराठे यांच्यातला पहिला प्रसंग आला तो म्हणजेच अफजल खान प्रसंगाच्या वेळी. अफजल खान ज्यावेळेस स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट घेतली आणि अफजल खानाचा कसा वध केला हे सारे आपण जाणतोच. पण इंग्रजांचा संबंध याच प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि मराठ्यांशी आला. ती घटना अशी आहे की ज्या वेळेस अफजल खान हा महाराजांच्या भेटीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी येणार होता त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या ताब्यात असलेले दाभोळ हे बंदर जिंकून घेतले. दाभोळ हे कोकणाच्या प्रदेशात आहे. कोकणात दाभोळचे महत्व खूप अमर्यादित आहे आणि या दाभोळ हे बंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्यानंतर दाभोळ बंदरात ऑलरेडी अफजल खानाची 3 जहाजे उभी होती ज्यावर माल होता, त्याचं काही सामान होता. पण इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेस अफजल खानाचा वध केला त्यावेळेस दाभोळच्या बंदरात उभी असलेली त्याची ही जहाजे, त्याचा मुलगा फाजल खान आणि त्याचा दाभोळचा प्रतिनिधी महमूद शरीफ यांनी चर्चा मसलत करून ती जहाजे राजापूर या दुसऱ्या बंदरात हलवली. दाभोळ हे मराठ्याने जिंकून घेतले असल्यामुळे त्या ठिकाणी ही जहाजे ठेवणे त्यांना धोक्याचे वाटले आणि म्हणून अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी ती जहाजे राजापूर या ठिकाणी हलवली. आता राजापूर या ठिकाणी जो सुभेदार होता त्याचं नाव आहे अब्दुल करीम. हा अब्दुल करीम जो होता तो राजापूरचा सुभेदार तर होताच, पण या अब्दुल करीमने त्या काळात इंग्रजांकडून काही रक्कम, काही पैसे हे कर्जाऊ घेतले होते, काही कर्ज घेतलं होतं आणि या कर्जाची परतफेड मात्र तो करू शकत नव्हता आणि इंग्रज पुन्हा पुन्हा त्याला आपल्या पैशांच्या मागणीसाठी सतावत होते. इंग्रजांची रक्कम तो परत करू शकत नव्हता आणि इंग्रज पुन्हा पुन्हा त्याला आमची रक्कम परत कर म्हणून भंडावत होते. आणि अशा परिस्थितीत या राजापूरच्या बंदरात 3 जहाजे येऊन ठेपली की जी अफजल खानाची. नेमकं याच वेळेस राजापूर हे ठिकाण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठ्यांनी जिंकून घेतलं आणि म्हणून ही जहाजे की जी 3 जहाजे अफजल खानाची होती, त्याचा मुलगा फाजल खान आणि दाभोळचा त्याचा प्रतिनिधी महमूद शरीफ यांनी राजापूरला पाठवलेली होती, ती 3 जहाजे सुद्धा त्या जहाजांच्या मालासहित मराठ्यांच्या ताब्यात यायला हवी होती. पण याच काळात
इंग्रजांनी आपल्या पैशांच्या वसुलीसाठी आपली कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी या 3 जहाजांपैकी एक जहाज या अब्दुल करीमच्या ताब्यातून स्वतःच्या ताब्यात घेतले. इंग्रजांचं म्हणणं होतं की आम्ही ही जहाजे मराठ्यांची घेतलेली नाहीत, अब्दुल करीमची घेतलेली आहेत. मराठ्यांचा विचार मात्र असा होता की राजापूर जिंकून घेतल्यानंतर राजापूरच्या बंदरात असलेली शत्रूची जहाजे ही आमच्या ताब्यात यायला हवीत. पुढे इंग्रजांनी ताब्यात घेतलेले हे एक जहाज, त्या जहाजावरील माल, त्या जहाजावरील संपत्ती ही परत मिळावी म्हणून मराठ्यांनी इंग्रजांना मागणी केली. पण इंग्रजांनी मात्र ही जहाजे, तो माल, ती संपत्ती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. आणि याच ठिकाणी इंग्रज आणि मराठे यांच्यात वितुष्ट आलं. यांच्यात एक प्रकारचे संघर्षाचे संबंध निर्माण झाले. पुढे मित्रांनो, हे संबंध संघर्षाचे होत असतानाच जैतापूर हे सुद्धा कोकणातलं एक ठिकाण आहे. जैतापूर या ठिकाणचा इंग्रजांच्या व्यापारासाठीचा मदत करणारा जो त्यांचा दलाल होता वेलजी, हा वेलजी दलाल इंग्रजांच्या बाजूने मराठ्यांना भेटायला आला, शिवाजी महाराजांकडे आला आणि इंग्रजांची बाजू तो मांडत होता. पण मराठ्यांनी मात्र आपली बाजू योग्य आहे असं म्हणणं पटवून देऊन वेलजीला अटक केली. वेलजीला आपल्या तुरुंगवासात टाकलं, कारावासात टाकलं. मराठ्यांनी आपल्या दलाला कारावासात टाकलेला आहे हे इंग्रजांना कळल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी एक दुसरा इंग्रज अधिकारी, फिलिप गिफर्ड नावाचा दुसरा एक इंग्रज अधिकारी पुन्हा मराठ्यांकडे आला आणि त्याने वेलजीला सोडण्याची विनंती केली. पण यावेळेस मात्र वेलजी सोबतच फिलिप गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्याला देखील मराठ्यांनी आपल्या ताब्यात अटक करून घेतली आणि त्याला सुद्धा तुरुंगवासात टाकले. इंग्रजांना या गोष्टीचा राग आला आणि शेवटी इंग्रज आणि मराठे यांच्यात वितुष्ट निर्माण झालं, यांच्यात शत्रुत्व निर्माण झालं. अशा प्रकारे इंग्रज आणि मराठे यांचा पहिला संबंध आला अफजल खान प्रकरणात. आणि पहिल्याच संबंधात, पहिल्याच भेटीच्या वेळेस या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. पुढच्या काळात इंग्रज आणि मराठे यांचा पुन्हा एकदा संबंध आला, पण हा सुद्धा संघर्षमयच ठरला. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. हा वेढा दीर्घकाळ चालला हे आपण सारे जाणतोच. या पन्हाळ्याच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले असताना इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरविला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मराठ्यांचं साम्राज्याचं खच्चीकरण करण्यासाठी इंग्रजांनी आदिलशहाला मदत केली, आदिलशहाला दारुगोळा पुरवला आणि आदिलशहाच्या मदतीने मराठ्यांच्या साम्राज्याचं खच्चीकरण करावं असा इंग्रजांचा डाव होता. आणि इंग्रजांना याची गॅरंटी होती, याची हमी होती की 100% छत्रपती शिवाजी महाराज या वेड्यातून वाचणार नाही. यावेळेस वेलजी हा त्यांचा पूर्वीचा दलाल आपण ओळखतो. तसेच फिलिप गिफर्ड या अधिकाऱ्याला सुद्धा आपण ओळखतो. तसेच हेनरी रेव्हिंग्टन या नावाच्या अधिकाऱ्याला सुद्धा आता आपण ओळखूया की या तिघांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आदिलशहाला मदत केली, दारुगोळा पुरवला. महाराज आता 100% पकडले जाणार अशी यांची खात्री झाली. पण सुदैवाने छत्रपती शिवाजी महाराज या वेड्यातून सुटले, यशस्वीपणे या वेड्यातून बाहेर पडले आणि इंग्रजांचा हा कुटील डाव या ठिकाणी उधळला गेला. त्याच्या पुढच्या 2 वर्षांनंतर इंग्रजांनी आदिलशहाला केलेली ही मदत छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणून घेतलेली होती. आणि पुढच्या 2 वर्षांनंतर नेमकं ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरवर स्वारी केली, राजापूर या बंदरावर स्वारी केली, त्यावेळेस इंग्रज आणि मराठे यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला. आणि यावेळी इंग्रजांचा पराभव मराठ्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर या इंग्रजांचे जे प्रमुख अधिकारी होते की ज्यात फिलिप गिफर्ड होता, रिचर्ड टेलर होता, वेलजी होता, रेव्हिंग्टन होता, या साऱ्यांना पुन्हा एकदा तुरुंगात आणले आणि मराठ्यांनी 2 वर्ष या सर्व अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकले. मित्रांनो,
आधी एकदा इंग्रज अधिकाऱ्यांना तुरुंगवास दिला होता आणि आता राजापूरच्या स्वारीनंतर सुद्धा मराठ्यांनी इंग्रजांना पकडून पुन्हा एकदा तुरुंगवासात टाकले. कारण इंग्रज आणि मराठे यांच्यातले संबंध हळूहळू अधिक टोकाचे होत चालले होते. दोघांमधला हा संघर्ष हळूहळू वाढत होता. या पन्हाळ्याच्या वेड्याच्या आधीच्या काळात जर आपण डोकावून पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की इंग्रजांच्या वतीने आपल्या वखारींच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलणी करण्यासाठी स्टीफन उस्टिक नावाचा एक इंग्रज अधिकारी हा महाराजांना भेटायला आला होता. महाराजांच्या वतीने देखील सुंदरजी आणि पिलाजी यांनी इंग्रजांची भेट घेतली होती. पण काही कारणामुळे या भेटी अयशस्वी झाल्या आणि यांच्यातले हे जे संबंध होते हे असेच शत्रुत्वाचे राहिले आणि संघर्षाचे राहिले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाला एक इंग्रज अधिकारी हजर होता हे आपण सारे जाणतोच. फोटोमध्ये हा इंग्रज अधिकारी सुद्धा आपण पाहतो. हेनरी ऑक्झिंडन नावाचा हा वकील होता. हेनरी ऑक्झिंडन हा स्वतः राज्याभिषेकाच्या वेळेस हजर होता आणि त्याने या प्रसंगी राजापूर या ठिकाणी वखार सुरू करण्याची परवानगी सुद्धा मिळवली. म्हणजे ब्रिटिशांच्या वतीने राजापूरची वखार सुरू करण्याची परवानगी कोणी मिळवली तर ऑक्झिंडन याने मिळवली. पुढे 1674 या साली इंग्रज आणि मराठे यांच्यात एक तह झाला. तह म्हणजे काय हे आपण आधी अभ्यासलेलं आहे. तह म्हणजे एकमेकांशी संघर्ष टाळण्यासाठी दोघं बाजूंनी मान्य केलेल्या काही गोष्टी. 2 पावलं तुम्ही पुढे जा, 2 पावलं आम्ही मागे येतो, आपण सारे एकमेकांना समजून घेऊ आणि आपापसातील संघर्ष टाळू यासाठीची बोलणी केली जाते, त्याला म्हणतात तह. 12 जून 1674 रोजी मराठे आणि इंग्रज यांच्यात एक तह झाला. या तहानुसार संघर्ष टाळण्यासाठी काही गोष्टी ठरल्या. त्यातल्या काही गोष्टींना मराठ्यांनी होकार दर्शवला. त्या कोणकोणत्या गोष्टी होत्या तर सर्वात आधी मराठ्यांनी होकार दर्शवला. पहिली गोष्ट होती की स्वराज्यात व्यापार करण्याची परवानगी इंग्रजांना मिळावी. महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिथपर्यंत पोहोचलेलं होतं त्या प्रदेशात व्यापार करण्याची परवानगी इंग्रजांना मिळावी ही पहिली अट मराठ्यांनी मान्य केली होती. तहानुसार दुसरी अट मान्य करण्यात आली ती म्हणजेच राजापूर, दाभोळ, चौल आणि कल्याण या चारही ठिकाणी समुद्र किनाऱ्याजवळ येतात. या चारही ठिकाणी वखारी स्थापन करण्याची, वखारी सुरू करण्याची परवानगी इंग्रजांना मिळाली. मराठ्यांनी वखारी सुरू करण्याची ही दुसरी अट सुद्धा मान्य केली. इंग्रजांची तहामधली तिसरी अट मान्य झाली ती म्हणजेच इंग्रजांच्या मालावर मराठ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त 2.5% जकात कर लावावा. म्हणजे जो जकात स्वराज्याला उत्पन्न मिळवून देत होता तो जकात मराठ्यांनी घ्यावा, पण 2.5% पेक्षा जास्त घेऊ नये अशी एक अट या तहात मान्य करण्यात आली. म्हणजे या गोष्टी या तहान्वये मान्य झाल्या. पण काही गोष्टी होत्या इंग्रजांच्या की ज्या या तहाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांनी फेटाळून लावल्या. त्या कोणकोणत्या? ज्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी फेटाळून लावल्या, इंग्रजांच्या या मागण्या अमान्य केल्या, यावरून एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होते. हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा की मराठ्यांचं सार्वभौमत्व शाबूत ठेवण्यासाठी, मराठ्यांचं सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा शासनाने त्यावेळेस काही अटी अमान्य केल्या होत्या. म्हणजे त्यांचं धोरण काय होतं? आपलं सार्वभौमत्व हे सर्वोच्च आहे, ते कुणाच्या ताब्यात जाऊ नये. महाराजांनी पहिली अट नाकारली. पहिलीच गोष्ट सांगितली की इंग्रजी शिक्क्याची नाणी स्वराज्यात चालणार नाही. इंग्रजांनी ब्रिटिशांकडून आणलेली की ज्यावर ब्रिटिशांचा शिक्का होता, इंग्रजांचा शिक्का होता, ती नाणी स्वराज्यात चालणार नाहीत, स्वराज्यात फक्त स्वराज्याचीच नाणी चालतील, ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. दुसरी गोष्ट, काही वेळेस समुद्रामध्ये जहाजे फुटतात आणि जहाजे फुटून जहाजांवरचा माल हा हळूहळू वाहत येऊन किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि किनाऱ्यावर आल्यानंतर किनाऱ्यावर काही लोक तो माल आपल्या ताब्यात मिळवतात. हा माल त्यांचं जहाज असेल त्या इंग्रजांना परत करावा अशी मागणी इंग्रजांनी केली होती.
पण स्पष्टपणे ही मागणी फेटाळण्यात आली. तिसरी गोष्ट अमान्य करण्यात आली ती म्हणजेच जंजिरा या ठिकाणी जो सिद्धी होता, या सिद्धीशी मराठ्यांनी तह करावा आणि त्याला बुडवू नये, त्याला संपवू नये, अशी मागणी इंग्रजांनी महाराजांकडे केली, मराठ्यांकडे केली. सिद्धीसाठीची मागणी ब्रिटिशांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सरळ सरळ ही मागणी फेटाळून लावली. या सर्व अटी अमान्य करण्यात आल्या. यावरून एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जरी तह केला तरी आपलं सार्वभौमत्व सर्वोच्च मानून आपल्या सार्वभौमत्वाला कोणत्याही गोष्टीची आडकाठी होणार नाही यावर त्यांनी लक्ष ठेवलं होतं. यावरून मराठ्यांचे धोरण स्पष्ट होते.